आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत अत्यंत काळा दिवस म्हटलं चालेल. तर महायुती केल्यामुळे आमच्या सगळ्यांचे पत्ते कट केले पॅनल. आज आमची सत्ता आहे, सत्ता असताना आमची अशी परिस्थिती आहे. आम्हाला जशी बातमी कळली, आता मी नवीन कल्याण मंडळाचा जनरल सेक्रेटरी आणि 11 वर्षे सतत स्वतः ऑफिस टाकून आम्ही जनतेची कामं करत आहोत. आणि कल्याण वेस्टमध्ये 11 वर्षापूर्वी इतकं वातावरण नव्हतं बीजेपीचं, परंतु आम्ही आमचे कार्यकर्ते, माझी सर्व टीम, आज कल्याणमध्ये सर्व टीम आमची नंबर 1च आहे. आणि आम्ही नंबर 1 काम करून जे RSSची काय संघटना असेल, बजरंग देव सेवा संघटना असेल, इतर काही धर्म संघटना, धर्म जागरूक संघटना असेल, या सगळ्यांना आताशी धरून आम्ही सर्व कार्य करत आहोत. आणि जिथे जिथे मिळेल तिथे आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. जनता पार्टीचं नाव घेतो. आम्ही जनता पार्टीचे स्वयंसेवक पदाधिकारी आहोत, हे कार्यकर्ते आहोत. आणि त्याच्यानंतर 10 वर्षापूर्वीपासून आज परिस्थिती इतकी चांगली आहे की आज सेनेचे नगरसेवक जरी असले तरी आमच्या भारतीय जनता पार्टी आम्ही खूप कमी लोक असे आहेत की ही आता उभी होती माझी मिसेस, 150 मतांनी पडली. ते वार्ड नंबर 18 मध्ये थोड्या ते नगरसेवक झाले. तसेच अजून 2 वैशाली पाटील आहेत, ती सुद्धा नगरसेवक होती, त्यांचा पत्ता कट केला. आणि बऱ्याच ठिकाणी असं गोदरेज जिल्ह्यामध्ये होतं, तिथे आमचे 130 मतांनी सीट पडली. तर ह्या वेळेला त्याच्यामध्ये 10 पाठीने आता लोकसंख्या वाढलेली आहे. आणि उत्तर भारतीय लोक असतील, जसे आमचे सतीश त्रिपाठी उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष आहेत, ह्या लोकांनी अतिशय आमची चांगली जवळीक हे केलेलं, आम्ही संघटनात्मक बांधणी केलेली आहे. मला वाटत नाही की आमचे कमीत कमी 138 नगरसेवकांमधून 22 नगरसेवक तरी पक्का येणार होते. परंतु देवेंद्र फडणवीसांना मी विनंती करतो की याचा विचार महायुती केल्यामुळे आमच्या सगळ्यांचे पत्ते कट केले, पॅनल त्यांना देऊन टाकले. हा अतिशय आमच्यावर अन्याय केलेला आहे, खूप अन्याय केलेला आहे. सर्व कार्यकर्ते आमचे कालपासून आमच्याकडे असंख्य लोक आमच्याकडे रडतायत, भावना व्यक्त करतात, कोणातून शब्द निघत नाही. हा आमच्यावर झालेला अतिशय मोठा अन्याय. कृपया मी पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाला, आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत रवींद्रजी चव्हाण साहेब, कपिल पाटील साहेब, नरेंद्र पवार साहेब, आमचे प्रमुख लाडके महाराष्ट्राचे लाडके नेते जे देवेंद्रजी फडणवीस आहे, मी तुमच्या मीडियाद्वारे त्यांना मेसेज देतो की खरंच भारतीय जनता पार्टीचा आम्हाला पुढच्या वेळेला काय इतकं नुकसान होणार आहे की एकही कार्यकर्ता इथं उभा राहण्यानंतर. तरी त्यांनी सूचना दिल्या की आम्ही हे करू ते करू, कुठे ना कुठे मार्गस्थ लावू. पण आम्ही 11 वर्षात आम्हाला एक SEO सुद्धा मिळालेला नाही. आमच्याकडे 26-27 नावं आहेत, आम्हाला एक SEO सुद्धा देता आले नाही. आज आमची सत्ता आहे, सत्ता असताना आमची अशी परिस्थिती आहे. याच्यानंतर पुढे काय होईल, काय नेमकं आता तुम्ही पुढचं नेमकं आम्हाला भारतीय जनता पार्टीचं आम्हाला काय सोडायचं नाहीये. आम्हाला भारतीय जनता पक्षाचं काम करायचं आहे. कारण आमचं विधानच आहे, प्रथम राष्ट्र आणि नंतर मग आपलं स्वतः. त्याच्यामुळे आम्हाला ते काम करायचं, आम्ही करत राहू काम. घोषणाबाजी हे सांगत होते की महायुती नको व्हायला. महायुती झाली तर रेशो समान असला पाहिजे.